नमस्कार सर्वांना. आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत आपण स्वरांचे प्रकार. काल आपण स्वराची व्याख्या पाहिली होती. स्वर व्यंजन किती आहेत, स्वर किती आहेत पाहिले होते. आज आपण स्वराचे प्रकार पाहणार आहोत. तर स्वराचे प्रकार किती पडतात? तर स्वराचे प्रकार एकूण 3 पडतात. स्वरांचे प्रकार 3 पडतात. तर ते कोणते कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ते स्वर प्रकार आणि त्यांची व्याख्या आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर पहिला प्रकार जो पडतो ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. याचा दुसरा प्रकार जो पडतो तो आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. आणि तिसरा प्रकार जो आहे तो सजातीय स्वर व विजातीय स्वर. सजातीय स्वर व विजातीय स्वर. असे स्वराचे 3 प्रकार पडतात. तर आपण ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर याची आता व्याख्या पाहूयात. ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर याची आपण व्याख्या पाहणार आहोत. तर अ, इ, उ, ऋ, लू या स्वरांचा उच्चार आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणले जाते. तर दीर्घ स्वर कशाला म्हणतात ते पण पाहूया आपण. आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. तर ऱ्हस्व स्वर मध्ये उच्चार आखूड होतो. ऱ्हस्व स्वर मध्ये उच्चार जो आहे आखूड होतो आणि दीर्घ स्वरामध्ये उच्चार हा लांबट होतो. हे लक्षात ठेवायचं. आता यानंतरचा संयुक्त स्वर याची व्याख्या पाहणार आहोत आपण. संयुक्त स्वर याच्या अगोदर आपण डेफिनेशन पाहिली होती, व्याख्या पाहिली होती. ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. आता संयुक्त स्वर. संयुक्त स्वराची आपल्याला व्याख्या पाहायची आहे. तर संयुक्त स्वराची व्याख्या कशी करता येईल तर ही पहा आपण लिहिलेले आहे इथे. तर संयुक्त स्वर याची व्याख्या काय आहे? ए, आय, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवितात. त्यांना मात्रा असे म्हणतात. तर मात्रा कशाला म्हणतात? ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा असे म्हणतात. दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास 2 मात्रा म्हणतात. हे पहा, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला काय म्हणतात? 1 मात्रा. आणि दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास 2 मात्रा असे म्हणतात. चला यानंतरची व्याख्या पाहू आपण. सजातीय स्वर व विजातीय स्वर. सजातीय स्वर व विजातीय स्वर यांची व्याख्या आपण लिहिलेली आहे. त्याची व्याख्या काय करता येईल? एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या म्हणजे अ, आ
म्हणजे एकाच उच्चार स्थानामधून शब्द तयार झालेला आहे. ई, ई, उ, ऊ हे एकाच उच्चार स्थानातून तयार झालेले आहेत, म्हणून यांना काय म्हणता येईल? सजातीय स्वर. सजातीय स्वराची व्याख्या पहिले आता आपण पाहणार आहोत. विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. भिन्न उच्चार असणाऱ्या स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर. तर अ पासून ई म्हणजे याचा आणि याचा दूरपर्यंत काही संबंध नाही. ई, ऐ, उ, आ तर यांना काय म्हणतात? विजातीय स्वर असे म्हणतात. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर यांची व्याख्या पाहिलेली आहे. स्वराचे 3 प्रकार आजच्या सेशनमध्ये पाहिलेले आहेत आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असाच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनाचे प्रकार पाहणार आहोत. थँक्यू.